करंजा यांचा आपण कौतुक करूया. आज पूर्ण दिवसभर आपण पाहताय चेंडूची पूर्तता बॅग त्यांच्या अगदी खांद्यावर आहे आणि ते चेंडूची पूर्तता ते करताना मैदानामध्ये पाहू शकताय. चला आपण जाऊया किंग्स 11 टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण. त्यांचा संघ मात्र अगदी फायनल मध्ये अगदी पोहोचलाय. मॅचला सुरुवात सलामीची जोडी परेश गायकर आणि त्यांच्या बरोबरीने अनिकेत मोरे. परेशांचा पहिला चेंडू या वेळेला करंजडे लाईन्सच्या डगआउटच्या वरतून खेळतायत आणि इथून आलाय हा लॉंग हिट पहिला षटकार. षटकाराला पहिल्या चेंडूवर 6 धावा. चांगली बॅटिंग. आता मात्र प्रेशर वाढताना पाहायला मिळेल. आउटसाइड दी ऑफ स्टंप आशिष हुद्दार बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतोय. काय प्रेशर असेल बघा. आता दोन्ही टीमवर हे प्रेशर आहे. दोन्ही टीमवर आपण पाहू शकाल अगदी दडपण आहे. कारण दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर आता दोन्ही संघ हे मात्र अगदी महत्वाची मॅच खेळतायत. हा सुद्धा फटका चांगला आहे. फटका एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअर लेगला येतोय. हा दणदण करताना बिग हिट आलाय पुन्हा एकदा परेच्या बॅट मधून. आणखी एक दमदार फटका षटकार. या चेंडूवर जर षटकार आला तर रोशन गायकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. षटकार हॅट्रिक साठी रोशन यांच्याकडून 500 रुपये तुम्हाला अगदी मिळतील. परंतु धावसंख्या टोटल 13 धावा. षटक क्रमांक पहिला आशिष हुद्दार आणि त्याच्यावर दडपण तुम्हाला आता पाहायला मिळेल. सुनील गायकर यांच्याकडून 1000 रुपये. परंतु चौकार आलाय. चौकार येतोय. काय सुरुवात होतीये बघा. दमदार सुरुवात अगदी बॅटिंग मध्ये करत असताना परेश गायकर आणि इंडियन संघ तुम्हाला पाहायला मिळेल. इंडियन संघाने केलेला कमबॅक काय जबरदस्त राहिले या स्पर्धेमध्ये. अगदी असं वाटलं होतं की संघ अगदी बॅकफुटला जाईल, परंतु त्यांनी दाखवलंय आम्ही अंबी किसी से कम नाही आहे. आणि हे दाखवत असताना हा सेमीफायनलचा सामना खेळतायत. इथून मात्र सनराइज संघाला काहीतरी रणनीती आखावी लागेल हे सुद्धा पाहिलं जाईल. बघा मॅन ऑफ द मॅच मेघदूत कैकाडी यांना विनंती करतो आपण या. मेघदूतजी कैकाडी आपण यायचंय बघा. हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळतो. ऑफस्टंपवर चेंडूला रिलीज केलाय. थोडासा दूरवर ठेवला बघा. कारण मागचा चेंडू आपण पाहिले ना ज्याच्यावर धावा आल्या त्या चेंडूला अगदी बॅटच्या समोर होते. त्यानंतर मग हा चेंडू जर आपण पाहिला तर दूरवर ठेवला अवे फ्रॉम बॉडी आणि त्यानंतर आलाय हा डॉट आणि निर्धाव. इथून मात्र जागा शोधली जातीये. रूम बनवलाय. अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतोय आणि त्यानंतर आशिष हुद्दारवर हा येतोय आक्रमण करणारा तिसरा या षटकामधील षटकार. वाडे बॅटिंग. लाजवाब लाजवाब परेश गायकर. विकासजी ठाकूर आपण पाहताय त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया विकासजी ठाकूर. परंतु मेघदूतची कैकडे आपण यायचं बघा. अगदी जसा चेंडू येतोय त्या दिशेने खेळतायत. अगदी मेरिट नुसार खेळ सुरू आहे. आपण पाहू शकाल या चेंडूवर मात्र जर आपण पाहिलं तर एक सिंगल वेगानं पूर्ण केली अनिकेत मोरे आणि परेश गायकर. आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली जातीये ती 24 धावा.
काय बॅटिंग केली जाते बघा, काय स्टार्ट आहे. कारण इंडियन टीमला माहिती आहे जर सुरुवात चांगली झाली तर शेवट चांगला होईल. आणि तो गुड स्टार्ट इथून मात्र सुरुवात करून देत असताना सलामीनं काय खेळ केलाय बघा. अप्रतिम खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि परेश गायकर यांच्या बॅटमधून अद्यापपर्यंत 3 षटकार 1 चौकार अशी टोटल त्यांची धावसंख्या 23 वैयक्तिक धावसंख्या आपण पाहू शकाल. आता मात्र इंडियन टीम कडे सपोर्टर वाढलेत बघा. जे लायन्सचे सपोर्टर होते ना ते आता सगळे इंडियन्स कडे आलेत. अगदी आपण पाहू शकाल अगदी एक एक संघाला चीअर अप केलं जात आहे. हे गाव आहे आणि गावाची लीग आणि त्यामध्ये सर्वांचं अगदी योगदान. धावसंख्या 24 आहे. बघा या षटकामध्ये षटकार हॅट्रिक जर संपन्न केली दोन्ही फलंदाजांनी तर रोशन गायकर यांच्याकडून 500 रुपये दोन्ही फलंदाजांसाठी. रोशन यांच्याकडून 500 रुपये. परंतु हा चेंडू मात्र आलाय. अवांतर धावसंख्या 1 वाढली. 25 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 25 रन स्कोर कार्ड वर तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. शरीराचा वेध घेतला जातोय. अगदी दिनेश शेलार यांना आपण पाहिलं चेंडूला पकडत असताना फेकायचं होतं परंतु हातामध्ये आला नाही. आणि त्यानंतर मात्र आली लेग बाईटची 1 धाव तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी वेगानं धाव पूर्ण केली बघा. कारण विकेट महत्वाची आहे. विकेट ठेवणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर धावले आणि 1 सिंगल प्राप्त. धावसंख्या टोटल 26 धावा. षटक क्रमांक सुरू झालाय ते म्हणजे दुसरं. अगदी आपण पाहू शकाल कृष्णा वाघेला आपण पाहताय. एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. परंतु त्याला सुद्धा काहीतरी अगदी रणनीती आखावी लागेल. वेगळ्या शैलीनं अगदी थोडंसं काहीतरी चेंज करावं लागेल. गोलंदाजी करताना ब्रेकथ्रू मिळून देणं टीमसाठी सनराइजला खूप महत्वाचं आहे. कारण धावसंख्या आता चांगली जमली आहे. हा चेंडू आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगला आपण पाहू शकाल. झेलची संधी होती परंतु चांगले क्षेत्ररक्षण. चेंडूला अडवलाय. जर चेंडू अडला नसता तर चौकार सुद्धा आला असता. परंतु मिळते 1 सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या 27 धावा. 27. आता मात्र सिंगलला अगदी धावसंख्येमध्ये खर्च करताना कृष्णा वाघेला आपण पाहू शकाल. बॅटच्या अगदी बॅटनं आलेली 1 धाव आपण पाहू शकाल. 27 धावा. आता मात्र पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं बदलावलं गेलंय. डीप स्क्वेअर लेग आणि त्यानंतर मिड विकेट मध्ये 2 क्षेत्ररक्षक आणि 1 लॉंग ऑफ मध्ये. इथून मात्र आपण पाहू शकाल यष्ट्यांच्या मागे कैलास यांचं बॅकअप दिलं जात आहे. टॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित परेशान आपण पाहू शकाल. चेंडू मात्र आलाय डॉट निर्धाव. डॉट गेंद पे कोई आकडा नाही, कोई नंबर नाही आहे. आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. टोटल 27 धावा. 27 धावा आपण पाहू शकाल. अगदी चांगली कामगिरी आपण पाहिली आहे. अगदी सनराइज संघाची आपण पाहू शकाल. इंडियन टीमनं सुद्धा केलेला खेळ. परंतु अगदी त्या संघाला मात्र संधी मिळाली आणि त्या संधीला काय लाजबाब आपल्या बाजूनं खेळत असताना धावा जमवल्या जातात. परेशवर पूर्णपणे जबाबदारी आहे. अनिकेत मोरे यांच्यावर जबाबदारी आहे. पार्टनरशिप जितकी होईल तितकं महत्वाचा. इथून मात्र आपण पाहू शकाल पंचांचं पण अवकाशामध्ये ज्या विकेटची प्रतीक्षा होती त्या प्रतीक्षेमध्ये आपण पाहू शकाल विकेट संपन्न केली जातीये. यष्ट्यांच्या मधोमध पकडलं गेलंय आणि पायचीच्या स्वरूपामध्ये परेश गायकरला मात्र परतावं लागतंय. विकेट डाऊन. पहिला ब्रेक थ्रू, पहिला विकेट इंडियन टीमचा. परेश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी ज्यांना आपण सकाळी पाहिलं अगदी वेगळ्या ड्रेस कोड मध्ये होते. जशी संधी मिळाली त्यांच्या संघाला पुन्हा एकदा ड्रेस चेंज करून मैदानामध्ये आता त्यांनी अगदी आपण पाहू शकाल बॅटिंग साठी विनोदजी साबळे यांना आपण पाहू शकाल. 1 डाऊन रिझन मध्ये 40 प्लस चे खेळाडू आणि त्यांना आता मात्र मैदानामध्ये यावं लागतंय. धावसंख्या आता किती जमणार आहे, धावसंख्या किती जमली जाईल, किती आव्हान, किती टार्गेट या मॅच मध्ये खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमचा हा सामना. कारण जो जिंकेल
तो अगदी शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहे आणि त्यासाठी मग आता किती प्रयत्न केले जातील, शर्तीचे प्रयत्न होणार का, अगदी मग प्रयत्न केले तर मग तुम्हाला यश मिळेल आणि त्या यशाच्या अगदी पाठीमागे जात असताना तुम्हाला अगदी मग प्रयत्नशील राहणं हे खूप महत्वाचं आहे. चला लहान मुलं आपण थोडं बाजूने या, ते लहान मुलांना जरा सांगा बाजूने घेताना. लोकेश, इथून मात्र आपण पाहत आहे चेंडू चांगल्या पद्धतीनं पडला जातोय आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल तर डॉट येतोय. षटक क्रमांक आपण पाहताय कृष्णा वाघे याचं. त्यानंतर हा चेंडू आलाय डॉट आणि धाव संख्या टोटल स्थिरावलेली आहे 27. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी चांगल्या पद्धतीने आपण पाहताय चेंडूला अडवलं जात आहे आणि त्यानंतर मात्र विनोद साबळे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज संतोषजी विकारे आणि विकास जीवतेकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल दोघांकडून. प्रत्येक षटकारासाठी विनोदजी साबळे यांच्यासाठी विकासजी उतेकर आणि संतोषजी विकारे आणि चौकारासाठी 200 रुपये बक्षिसांची खैरात. मग खेळाडू असतील, त्यानंतर लाईव्ह, त्यानंतर डीजे, त्यानंतर मग पंच, समालोचक, स्कोरर सर्वांसाठी दिलं जात आहे. ज्यांनी अगदी जे बक्षीस दिलंय त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद सर्वांना देतोय. अगदी आपण पाहू शकाल सर्वांचा आवर्जून उल्लेख करूच, परंतु मॅच कडे जाऊया. गोलंदाज येतात नरेश ठाकूर. 40+ चे गोलंदाज नरेश ठाकूर सज्ज होत आहेत. धाव संख्या टोटल जमली आहे 28 धावा. हा चेंडू आपण पाहताय अगदी यष्ट्यांच्या मागे धोक्याची घंटा, परंतु आपण पाहू शकाल अगदी पंच रेफर करतायत बघा. अगदी रनआउट आहे की नाही, टॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत की नाही, मग या यष्ट्यांना चेंडू लावण्याआधी अगदी फलंदाज कुठपर्यंत होते, मग क्रीज मध्ये पोहोचलेत का, तर स्प्रे नाहीचे बघा आणि हे पाहिलं जाणार आहे. चाचपडणी केली जातीय 24 ला इव्हेंट आणि त्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल हे सर्व काही पाहिलं जात आहे. विशालजी पाटील सर अगदी पाहतात, योग्य निर्णय पोहोचेल आपल्यापर्यंत. रन्स पूर्ण आहे की नाही किंवा विकेट आहे, सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा अगदी प्रश्न निर्माण झालाय आणि त्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. त्यानंतर आमची सनीदादा कैकाडे आपण पाहत आहे, त्यांचं इथे शुभागमन, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांचा संघ सुद्धा आपण पाहिला, अगदी सुपर ओव्हर मध्ये आपण त्यांना पाहिलं आणि रन्स जमल्या नाही. त्यानंतर मग आपण पाहिलं तर धावा होऊ शकल्या नाही आणि त्यानंतर तो सामोआ मात्र त्यांना गमवावा लागला होता. परंतु पहिल्या वर्षी अगदी शुभारंभ त्यांच्या टीमने केला होता, चॅम्पियन ठरले होते या स्पर्धेमध्ये. अगदी डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग आणि त्यानंतर मग निर्णय. फलंदाज सेफ असेल, नॉट आउट आहे. सामना सुरू करा लगेच. चला, नॉट आउट आहे फलंदाज आणि सामन्याला सुरुवात. अनिकेत मोरे, नरेश ठाकूर गोलंदाज पुन्हा एकदा, परंतु अगदी या चेंडूचा फायदा उचलला जातो. लेग साइडला येतोय चेंडू पाहिलं आणि मग त्यानंतर जागा वरून खेळले मात्र आणि त्यानंतर लॉंग लेग चौकार डीजे.
मच चौकाराला चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या 33 धावा. 33 ऑन स्कोर कार्ड वर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. 33 धावा लागतात धावपलकावर. चेंडू मात्र 3 षटकांचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या टोटल जोडताना तुम्हाला पाहायला मिळतीये 2 चेंडूचा खेळ संपलाय. नरेश ठाकूर यांना आपण पाहत आहे. 2 चेंडूचा खेळ. अगदी डॅशिंग व्यक्तिमत्व. सुपला शॉट जिथून प्रसिद्ध झाला त्या सुपला शॉटचे फेम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आमचे भाऊ मात्रे यांना तुम्ही पाहू शकाल. प्रत्येक डिपार्टमेंट साठी त्यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं आहे. त्या सर्वांचं त्यांचं आपण स्वागत करूया. इथून मात्र झेलची संधी बघा. फिल्डर तिथे लावला होता. अगदी त्याला सजवलं होतं. जाग्यावर झेल आला होता बघा. अगदी देव देतो आणि कर्म नेतं त्या पद्धतीने इथून मात्र झेल सुटलाय आणि त्यानंतर मात्र जीवदान मात्र मिळालं जात आहे. जीवदान मात्र मिळालंय ते या वेळेला आपण पाहू शकाल फलंदाज अनिकेत मोरे यांना आणि त्याच्यावर मात्र फक्त आली सिंगल आली. धावसंख्या टोटल 34 धावा. 34 रन्स. विनोदजी साबळे या वेळेला स्ट्राईक एंडवर येत आहेत. अगदी कसा खेळ असेल त्याला सामना सुरू करा. फिल्डिंग अगदी तुम्ही पाहू शकाल कसं सजवलंय बघा. शॉट फाईन लेग फर्स्ट स्लिप. त्यानंतर अगदी गलीमध्ये अगदी थर्ड मॅन पॉइंट. अगदी आपण पाहिला ना जो शॉट पॉइंट त्याला बॅकवर्डला आणलंय बघा. सुनूला थोडंसं बॅकवर्डला घेतलंय कारण त्या दिशेने खेळतायत. दिशा देण्याचा प्रयत्न करतायत. गॅप शोधली जातीये आणि त्या अनुषंगाने लावलेलं फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहू शकाल. वारंवार फिल्डिंगला हलवलं जात आहे. बदलाव केला जातोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. अगदी त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत स्वागत स्वागत. हा चेंडू आपण पाहू शकाल. होतीये चुकी. चुकीला नसेल मावी आणि त्यानंतर पंचांचा इशारा अवांतर वाईट प्लस आलाय चौकार. अशा बोनस मिळतायत. टोटल 5 धावा. विक्रमजी मोरे आणि त्यांची सुकन्या आपण पाहू शकाल. वैदेही मोरे. अगदी जर आपण पाहिलं ना एक प्रसिद्ध शिवव्याख्याती म्हणून जिच्याकडे पाहिलं जात आहे तिच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये आपण पाहू शकाल शिवव्याख्यान तिचं ऐकत असताय आणि त्या कन्येचं इथे शुभागमन झालंय. अगदी त्या दिदीचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी शिवाजी महाराजांचा विचार आणि त्या विचारांना अगदी पोहोचवण्याचं काम आपण या समाजापर्यंत करतायत व्याख्यानाच्या माध्यमातून. ते आमच्या वैदेही मोरे आणि त्यांचं आपण करूया इथे सहर्ष असं स्वागत. धावसंख्या टोटल धावपलकावर जोडली जातीये ती म्हणजे 41 धावा. 3 षटकं संपली आणि 41 धावा लागतात. 41 रन्स पाहायला मिळतात. अगदी डीजेच्या अगदी सिस्टीमवर आपण पाहू शकाल आमचे सनी दादा कैकाडी बसलेत. आता मात्र ऑपरेट करताना त्यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर विनंती करतो बघा आमची भाऊ मात्र्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. त्यानंतर जे संघ मालक तुम्ही पाहत आहे सर्व संघ मालकांना सुद्धा विनंती असेल. मग आपण पाहत आहे सनराइज संघाचे संघ मालक कर्णाशेख शेलार मंगेजा शेलार असतील. त्यानंतर ऑरियस टीमचे अगदी साजन म्हात्रे भाऊ म्हात्रे असतील. किंग्स 11 करंजाडे योगेश राणे रामेश्वर दादा आंग्रे असतील. करंजाडे सुपर किंग संतोषजी भिकारे अजयजी साबळे. इंडियन्स टीमचे संघ मालक गणेश मोरे मारुती पोपट असतील. करंजाडे नाईट रायडर सनी दादा कैकाडी आहेत. त्यानंतर अतुल कैकाडी यांना आपण पाहता. परंतु इथून मात्र फुल टॉस आलाय. त्याचा फायदा उचलला जातोय. कैलास शेलार यांचा चेंडू आपण पाहिला. स्वागत केलं अनिकेत मोरे यांनी आणि त्याच्यावर येतोय दणदण करताना हा षटकार. थँक्यू.
परेश गायकर यांना विनंती असेल. त्यानंतर करंदडे रॉयल चॅलेंजर रोशन गायकर, हेमंतजी गायकर आपण सुद्धा या. इथून मात्र अगदी एष्ट्यांच्या मागे चेंडूला अडवलं जात आहे आणि त्यानंतर मात्र आलेला हा निर्धाव चेंडू. त्यानंतर करंदडे रॉयल्स बलिरामजी भोईर असतील, सुनीलजी भोईर आणि यांना सुद्धा आपण पाहू शकाल संघ मालक आहे त्यांना सुद्धा विनंती आपण या. आणि करंदडे कॅपिटल अनिलजी भोईर अप्पा आणि विजय अण्णा आंग्रे हे संघ मालक, या सर्वांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि त्यानंतर करंदडे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ अगदी मग जे सर्व असतील त्यांना विनंती आपण सर्वांनी आपलं स्वागत आहे. त्यासाठी जीएसटी आपण पाहू शकाल मॉर्निंग क्रिकेट क्लब आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 11,111 रुपयाची रोख रक्कम देणगी आलेली आहे. त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. थँक्यू. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. धावा संख्या 51 धावा. द्वितीय क्रमांक आपण पाहत आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे पुरस्कृत केलाय. परंतु इथून मात्र फटका चांगला आहे बघा. काय लाजबाब स्ट्रोक इथे कन्वर्ट केलाय, एक्झिक्यूट केलाय, स्वतःला सावरलाय. मी मगाशीच म्हटलं ज्या वेळेला इंडियन टीम जशी आतमध्ये आली बाकींनी त्यांना सपोर्ट केलाय आणि ते आता त्यांचे फॉलोअर्स फॅन्स तुम्हाला अगदी वाढताना पाहायला मिळतील बघा. धाव संख्या 57 57 धावा. 8 चेंडू 23 धावा. अनिकेत मोरे यांच्या माध्यमातून बॅटिंग पाहायला मिळतीये. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. परेश गायकर यांचा खेळ जर आपण पाहिला तर त्यांनी सुद्धा चांगली बॅटिंग करताना आपण त्यांना पाहिलं होतं. आणि चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्या चला, कारण वेळ बघा पुढे सरकत चालली आहे. 4:55 झालेत. अद्याप फायनलचा सामना आहे आणि मग अंधार लवकर होतो. अजून एक शेवटची मॅच असेल. हा चेंडू आपण पाहू शकाल फटका फसलाय. अनिकेत मोरे या वेळेला फलंदाजीतून मात्र बाद होत असताना एक चांगली इनिंग त्यांनी सुरुवात केली होती टीमला धावा जमवत असताना, परंतु त्यानंतर मात्र ते बाद झाले. टोटल त्यांचं योगदान आपण पाहिलं 9 चेंडू आणि 23 धावेचं योगदान देऊन मात्र अनिकेत मोरे बॅक टू द डगआउट. टीमची धाव संख्या टोटल स्कोर कार्ड वर जोडली आहे 57 धावा. 57. षटक क्रमांक 4 सुरू झालंय कैलास शेलार यांचं आणि त्यातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. 57. अगदी आपण पाहू शकाल शिवव्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीस येणारी अगदी तरुणी तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी वैदी मोरे 50 पेक्षा जास्त तिचं शिवव्याख्यान अद्यापपर्यंत झालेले आहेत. इयत्ता 6वी मध्ये शिकती आहे आणि अवघ्या 12 वर्षाची आहे. आणि आपल्या करंदडे अगदी करंदडेची शिवकन्या म्हणून तिचं सध्याच्या घडीला नाव आहे. शिवव्याख्याती वैदेही विक्रम मोरे अगदी तिची ओळख तुम्हाला या विभागातून पाहायला मिळेल. इथून मात्र आपण पाहताय बॅटची एज. दिनेश शेलार यांच्या अंगाला स्पर्श केलेला चेंडू, पायाला चेंडू लागलाय आणि त्यानंतर चेंडू मात्र वेगाने निघालाय. हा मिळेल आणखी एक चौकार टीम इंडियन साठी. 4 धावा. धाव संख्या 61 धावा. 61. ज्या संघाला या पूर्ण लीग मध्ये अगदी आपण पाहिलं तर कमी धावसंख्या त्यांची आपण पाहिली त्या संघाने सेमीफायनल मध्ये काय जबरदस्त खेळ करतायत बघा. अप्रतिम खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. अगदी संघाचे ओनर आपण पाहू शकाल, संघ मालक आमचे मारुतीजी पोपट असते इंजुर्ड आहेत बघा. कारण थोड्या दिवसापूर्वी आपण पाहिलं तर अगदी त्यांचं ऑपरेशन आपण पाहिलं आणि त्यानंतर तरी सुद्धा ते 2 दिवस खेळत होते. अगदी जिद्द मनामध्ये आणि ती जिद्द घेऊन मैदानामध्ये उतरले होते. परंतु त्यांच्या जागेवर जर आपण पाहिलं तर विनोदजी साबले यांना त्यानंतर एंट्री आपण पाहिली. अगदी वाईल्ड कार्ड एंट्री आणि त्यानंतर त्यांचा खेळ सुद्धा अप्रतिम पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र धावा संख्या आता टोटल 61 धावा. चेंडू आता उर्वरित बाकी असतील. शेवटचं षटक आणि ते घेऊन येतोय
कृष्णा वाघे. कृष्णाला आता काहीतरी तंत्र मंत्र आणि जादू काहीतरी करावी लागेल. चांगली गोलंदाजी, काय क्रिकेट बघा. अगदी मी म्हणेन ना संयम संयम. आणि कारण त्यांना माहिती आहे सिंगल काढून देणं, समोरच्या खेळाडूला स्ट्राईक वर आणणं हे त्यांचं काम आणि ते करतायत बघा. सिंगल फक्त घेतली, त्यानंतर स्ट्राईक वर आणलंय सुमितला आणि आता मात्र धावसंख्या 62. मॅच मध्ये रोमांचक रोमांचक आणि रोमांचक. प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक, जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक. अगदी व्यासपीठ जे मुख्य तुम्ही पाहताय ना त्याच्या अगदी उजव्या आणि डाव्या बाजूला प्रेक्षकांची खूप सारी गर्दी आहे. बसलेत, उभे आहेत, त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. हे यश आहे मित्रांनो करंदळेकरांचं, हे यश आहे मित्रांनो गावाचं, हे यश आहे मित्रांनो या लीगचं. आणि 5व्या वर्षामध्ये ही स्पर्धा काय यशस्वी करू शकलो आपण, ही सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून दिली गेलेली पोचपावती. इथून मात्र फटका या वेळेला फसला गेलाय. ऑन साइडला सूरज शेलार चिवट क्षेत्ररक्षक आहे, सातत्यानं चिवट कामगिरी करत असतो आणि फिल्डिंग मध्ये धावा कमी खर्च करतो आणि ते त्याने दाखवलाय. इथून मात्र आणखी एक सफलता टीम सनराइजला धक्का लागलाय, तो म्हणजे इंडियन्सला तिसरा फलंदाज बाद. अगदी आजचा रविवार आपण पाहताय जेजुरीचा खंडेराया आणि त्याचे गीत. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक, त्यानंतर विकेट आणि आता मात्र धावसंख्या टोटल 62 धावा. नवीन खेळाडू मानस साबळे येतोय. स्प्रे नाही बघा, बघा क्रॅम्प येतोय पायाला. बुट काढा ना, ती बुट काढा. महत्वाची मॅच. तीन दिवसात राहुल आपण पाहिलं ना 12 वेळ क्वचित येत होते, परंतु ती नावं आता आपली पाठ झालीत, सर्वांची नावं पाठ झाली. मानससाठी षटकारासाठी 500 रुपये भरतजी साबळे यांच्याकडून. इथून मात्र पारितोषिक लगावलं आहे, परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहतोय अगदी सूरज शेलार. जी जॉन्टी रोडची ओळख जर आपण पाहिली ना, अगदी डीजे थांबायचं बघा. कारण ज्या वेळेला अगदी टीम मध्ये त्याला संधी मिळाली, 12वा खेळाडू होता, जसं एक खेळाडू इंजुर्ड झाला त्याला टीम मध्ये क्षेत्ररक्षणासाठी घेतलं गेलं आणि त्या मॅच मध्ये केलेलं प्रदर्शन त्यांचं चांगलं राहिलं. झेल टिपले, धावा वाचवल्या आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी ओळखली जाणारी ओळख म्हणजे जॉन्टी रोड्स आपण पाहिला. आणि ते क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल सूरज शेलार, एक चिवट खेळाडू. आणि ते तारीफ करताना सनीदादा कैकडे त्यांची, कारण त्यांना कॉन्फिडन्स आहे, कारण त्यांच्या बरोबर खेळताय ते त्यांना माहिती आहे की झेल त्याच्याकडे गेला की तो सुटणारच नाही, हे अगदी ते सांगतायत. धावसंख्या आता टोटल 62. राहुल स्लॉगरचं षटक आहे, अगदी हाणामारीचं षटक आणि त्यामध्ये कृष्णा वाघे काय गोलंदाजी करतोय बघा. विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय. ज्या टीमला धावा कमी खर्च करायचे ते करतोय, परंतु ओळखणं गरजेचं इंडियन्स टीमला कमीत कमी 70 पर्यंत जाणं या मॅच मध्ये खूप महत्वाचं राहील. आता मात्र पुन्हा एकदा सूरज शेलार प्रयत्न करतोय. हे फळे, हे क्रिकेटमध्ये अगदी टीमचं नाव, गावाचं नाव आणि त्यासाठी केले गेलेले प्रयत्नांना यश मात्र आलं नाहीये. अगदी या डाईव्ह साठी जी उडी लगावली त्यासाठी आले सनीदादा कैकडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज सूरज साठी. अगदी प्रयत्न होते बघा त्याचे, हाताला चेंडू स्पर्श केलाय आणि त्यानंतर आलाय षटकार. धावसंख्या 68 धावा, 68. कृष्णा वाघे, कृष्णा यांचा हा चेंडू खराब कामगिरी. अगदी मात्र जशी संधी मिळाली खेळाडू आला, आपण पाहिलं असेल स्ट्राईक वर येणारे खेळाडू शुभमला आपण पाहताय. शुभम यांनी जर या चेंडूवर षटकार चौकार लगावला तर 500 रुपये सनीदादा यांच्याकडून. अगदी आपण पाहताय क्या मॅच आहे, क्या बात आहे. क्लोज डिसिजन जर असेल या चेंडूवर तर अंपायरांसाठी 500 रुपये असतील बघा.
दोन्ही अंपायरांसाठी जर काही क्लोज डिसिजन असेल तर. आणि आयवा कॅच साठी बघा, जर बाहेर कोणी झेल टिपेल त्याच्यासाठी 500 रुपये हे पारितोषिक आहेत. 3 धावा आल्या तर 1000 रुपये हे पारितोषिक आहे. आणि आगळं वेगळं पारितोषिक सनी दादा काही गणितासाठी ओळखले जात आहेत. हा चेंडू प्रेशर प्रेशर आणि प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी जर विचार केला, धाव घेण्याचा प्रयत्न, घडतंय काय, स्ट्राईक सोडली आणि त्यानंतर दिनेश यांनी लगावलेला चेंडू यष्ट्यांना आणि फलंदाजाला परतावा लागतंय. मिळतील 1+1 वाईट आणि एक धावून, अशा 2 आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या टोटल 76 धावा, 76. एक भली मोठी धावसंख्या. ज्या इंडियन टीम कडे जर आपण पाहिले ना, तर अगदी आपण पाहिलं होतं की संघ अगदी क्वालिफाय होतो की नाही, परंतु त्या संघाने दाखवलंय हम भी किसी से कम नहीं है. तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. विकास होतेकरणी संतोषजी विखारे यांच्याकडून हे पारितोषिक असेल. शेवटचा अंतिम चेंडू. धावसंख्या टोटल 76 आहे. 76 धावा आहे. परंतु या चेंडूवर काय घडतंय? हॉलवर टप्प्याचा ब्लॉक हॉल मध्ये आलेला नवीन फलंदाज क्लीन बोल्ड झालाय आणि शेवट इथून गोड केलाय. आणि टोटल जर आपण पाहिलं असेल तर धावसंख्या जमली ती टोटल 76 धावा. 5 षटकांचा खेळ मात्र संपला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन्सचा जर आपण विचार केला, एक भली मोठी धावसंख्या सध्याच्या घडीला संध्याकाळच्या सत्रामध्ये जमवली ती म्हणजे इंडियन टीमनं. आणि त्यानंतर करायच्या त्या 77 या मॅच मध्ये जिंकण्यासाठी, मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी कोणता संघ सज्ज असेल, कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाईल. आणि त्यानंतर मात्र आपण पाहूया 77 धावा. आपण सन्मान करूया. बघा अगदी या व्यासपीठावर ज्या करंजाडे अगदी नोड असेल आणि तिथे वास्तव्य अगदी आपण तुम्ही पाहू शकाल. आमचे विक्रमजी मोरे त्यांची सुकन्या तुम्ही पाहताय आणि एक सुप्रसिद्ध अशी शिवव्याख्याती आहे आणि तिचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करणार आहोत. मी सरपंच दादांना विनंती करतोय आपण सन्मान करायचा आहे. मंगेश दादा शेलार आणि त्यांच्या शुभास्ते करूया आपण हा शुभ सन्मान. एक वेगळी ओळख तिने स्वतःची निर्माण केली आहे. आज मी म्हणेन सांगेन की आज स्त्रिया सुद्धा अगदी आपण पाहू शकाल पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अगदी पुढे जात असताना समाजामध्ये आपण त्यांना पाहतोय. अगदी मग क्षेत्र कोणते असू द्या, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी अग्रेसर असणारी अशी भूमिका स्त्रियांची राहिली आहे. राजकीय पटलावर सुद्धा. आणि त्याच पद्धतीनं एक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्या विचारांना शिव व्याख्यानाच्या माध्यमातून आज 50 पेक्षा जास्त व्याख्यानं तिची झाली आहेत आणि मग तिचा इथे विशेष सन्मान. अगदी धन्यवाद आपण आलात त्याबद्दल. पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि मग 76 धावा जमल्या, 77चं टार्गेट आणि त्या टार्गेटला कसं चेस केलं जाईल, कसं डिपेंड केलं जाईल, मॅच मध्ये नवीन नवीन चित्र पाहायला मिळतील का, मॅच मध्ये अगदी जर आपण पाहिलं ना तर वेगवेगळ्या गोष्टी काही घडतील का, हे तुम्हाला ऐकवण्यासाठी आपण अगदी पाहायला मिळते राहुलजी पाटील. हॅलो, थँक्यू शेखर पाटील सर आणि प्रवीणजी दुगाडे सर. आपण पाहतोय सातत्यानं हा 5व्या वर्षामध्ये आपण खेळ करतोय. ब्ल्यू डायमंड क्रिकेट टीम आयोजित ग्रामस्थ मंडळ करंजाडे पुरस्कृत करंजाडे प्रीमियर लीग 2025 हे सीझन 5
आपल्याला या मैदानावरती क्रीडांगणावरती साकार झालेली ही मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा करंजडे वासियांसाठी. आणि 3 दिवस शृंखला आणि आजचा हा शेवटचा दिवस आणि हा शेवटचा क्षण, त्यासाठी आपण पाहतोय किंग्स 11 करंजाडे टीमनं फायनल मध्ये प्रवेश केलाय, ज्यासाठी आता मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इंडियन्स करंजाडे आणि त्यांच्या विरोधात सनरायझर्स करंजाडे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना 30 चेंडू आहेत आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती 76 लागल्यानंतर 77 धावसंख्येचं एक भलं मोठं टार्गेट फायटिंग स्कोर उभारलं इंडियन्स करंजाडे संघानं. काय सुरुवात केली परेश गायकरनं. त्या सुरुवातीला खऱ्या अर्थानं मिडल ऑर्डर मध्ये डावाला पुढे नेले, ते चांगली बॅटिंग करत असताना अनिकेत मोरेने डावाला पुढे नेले. त्यानंतर शुभा मिनिट क्रमांक 6 वरती आला आणि त्यांनी सुद्धा चांगला खेळ केला. आणि 40+ आमचे विनोद साबले सर जे इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले होते, परंतु त्याला खेळण्याची संधी, नॉट आउट ची पारी आणि पारितोषिक त्यांना 1000 रुपयाचं मिळालंय. संतोष भिखारे आणि विकासजी उतेकर यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळत आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार मारण्यापेक्षा तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या, आणि तेच केलं विनोद साबले सरांनी. त्यानंतर धाबांचा ओघ वाढला गेला इंडियन्स करंजाडे टीम कडून. बारी बारी सबकी बारी पहिली गाजवली खऱ्या अर्थाने इंडियन्स करंजाडेनं, परंतु दुसरी बारी आता गाजवण्यासाठी सज्ज झालाय तो आता करंजाडे सनरायझर्स हा संघ. पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. स्ट्रायकर नंबरती दिनेश शेलार, नॉन स्ट्रायकर नंबरती सूरज शेलारला आपण पाहतोय. मॅचला होते सुरुवात. ब्लॅक स्क्रीन एंड वर मारा करतोय गोलंदाज परेश गायकर. परेश गायकर यांचा पहिलं पॉवर प्लेचं षटक. सन्माननीय चंद्रकांतजी कांबळे साहेब, अध्यक्ष वडगर विभाग, त्यांचं शुभागमन झाले व्यासपीठावरती. स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल दिनेशच्या बॅट मधून लाजवाब फटका पाहायला मिळतोय. लॉंग अपच्या डोक्यावरून बिग हिट. पहिल्याच बॉल वरती उत्तर दिलंय 6 धावसंख्येचा. गोलंदाज तयार आहे. परेश यांच्यावरती पहिल्याच बॉल वरती षटकारा. अगदी दिनेश शेलार सांगतोय सुरुवात परेश गायकर यांनी जशी केली असती पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये. मी सुद्धा ताकदवर खेळाडू आहे, मी सुद्धा अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळ करतो क्रिकेटमध्ये आणि टाकतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऑन फायर दिनेश शेलार. मंगेश दादा शेलार यांच्याकडून अजून एक षटकार ठोकला दिनेश शेलार यांनी, तर तब्बल 2000 रुपये पारितोषिक दिनेश शेलार यांना दिलं जाईल. रफ अँड टफ मॅच मिळायला मिळते. कोणी जिंको कोणी हारो, परंतु मॅच मध्ये अगदी मजा आली पाहिजे असं सांगितलं जात आहे. दिनेश शेलार यांच्या माध्यमातून बॅटची इनर एज विकेट किपरनं चुकी केली आहे अतिशय आपण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. या महत्वपूर्ण मॅच मध्ये ही विकेट महत्वपूर्ण होती, याचा अभ्यास करायला पाहिजे होता विकेट किपर. आपण पाहतोय जे इंडियन्स टीम कडून अनिकेत मोरे या विकेट किपर खेळ करत असताना 3 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा. सुरुवात दमदार पाहायला मिळते ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. संधी कैकडी आपल्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातात. ते सुद्धा पारितोषिक दोन्ही टीम साठी लावलं जात आहे. दिनेश शेलार ऑन फायर. बिग 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 हिट. 6 धावा षटकार. अजून एक षटकार जर ठोकला तर मंगेश शेट शेलार यांच्याकडून 5000 का 1111. इकडून संधी काहीकडे म्हणतात 5 लावा, 5चा आकडा बोला. तिकडून आवाज येते 2चा बोला, 1चा बोला, परंतु पारितोषिक येते. असं मॅच मध्ये चांगली ठसन निर्माण करण्याचं काम आता दिनेश शेलार करतात. राऊंड विकेट परेश गायकर यांचा बॉल. हा चेंडू अगदी लांब लचक मारला टिप मिड विकेटच्या डोक्यावरून. दिनेश शेलार. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येते बघा बालक मात्र यांच्याकडून दिनेश यांच्यासाठी.
थँक्यू डीजे ऑपरेटर. नाही जमणार असा विचार करण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असं सांगतोय दिनेश शेलार. जरी आम्हाला टार्गेट मोठं असलं तरी आम्ही यशस्वी पाऊल टाकू शकतो आणि त्याने ठोकलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार. शेवटचा बॉल पॉवर प्लेचं षटक हाताळतात परेश गायकर यांच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइड रिझन मध्ये अगदी क्षेत्ररक्षक वेगानं धावत येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. धावा आल्यात. सुरेश शेलार सांगतोय आपल्याला पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात. ही धाव धोक्याची ठरू शकते. ही धाव प्लेन सिंगल घ्यावीच लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 25 धावा धाव फलकावरती. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चांगली मॅच. 25 दिनेश 25 धावा धाव फलकावरती लागला. इथून पुढे 77 धाव्यांची गरज असताना गरज आहे 24 बॉल आणि 52 धावसंख्येची गरज आहे. जर ही विकेट राहिली ना मैदानाच्या आतमध्ये तर हा सामना सोपा असेल. तर सनरायझर्स करंजाडेला हा बालम प्रशांत जे हसमुख चेहरा आहे ते सर्वांचे मित्र म्हणून ते वावरतात. त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी दिनेश शेलार यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बालम यांच्याकडून आपण पाहिले असेल काल त्यांनी जिलेबी आम्हाला इथे कॉमेंट्री बॉक्स आमचे डीजे ऑपरेटर या सर्वांसाठी लाईव्ह वाले मानस साबळे या गोलंदाजासाठी 500 रुपये भरत साबळे यांच्या माध्यमातून दिलं जाईल पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी. 24 बॉल आणि गरज आहे 52 धावसंख्येची. पहिला बॉल. हा चेंडू ऑफस्टंप चेंडू फेकला जातोय. आता मॅच मध्ये रंग भरले जातात. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केली जाते. ती गोलंदाज मानस साबळे या गोलंदाजाकडून पहिला चेंडू. दिनेश शेलार जे अगदी प्रेशर रिलीज केलं. पहिल्याच कोणतेही दडपण घेतलं नाहीये. त्यांना माहिती आहे 77 धावा आपल्या डोईजड होऊ शकतात. परंतु जरी आपण जर यशस्वी होण्याचं जर पाऊल टाकलं जात आहे संघर्ष करण्याची वेळ जर आपल्यावर येत असते त्यामध्ये यश मिळवणं फार गरजेचं आहे असं सांगितलं गेलं ते पहिल्या ओव्हरमध्ये दिनेश शेलार यांच्या माध्यमातून. हा चेंडू दिनेश शेलार अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र चेंडू फेकला आणि मानस साबळे यांनी ओळखलं हा विकेट आपल्याला महत्वपूर्ण आहे आणि एक मोठा मासा गळायला लागलाय. दिनेश शेलार बॅक टू द पॅव्हिलियन. विनोद साबळे यांच्याकडून 500 गोलंदाज मानस साबळेसाठी आले. त्यानंतर भरत साबळे यांच्याकडून 1000. बघा अगदी यांनी ना या गोलंदाजाने सगळ्या युवकांची अगदी 40+ खेळाडू असतील सर्वांची मनं जिंकलीत. कारण काय पहिल्या दिवसापासून संदीपभाई खेळाडू करतोय खेळ अतिशय लाजवाब. 6च्या 25 धावा पाहिजे असताना एक चेंडूवरती 5 धावांची मॅच असा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मानस साबळे बघा अजून एक जर विकेट घेतला गोलंदाज मानसनं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल रोशन गायकर यांच्याकडून. अजून एक विकेट घेतला तर रोशन यांच्याकडून 500 रुपये. बराच इतिहास आहे मानस साबळे या गोलंदाजाचा गतवर्षीपासून आपण पाहतोय. रीता इतिहास रचण्याची पूर्णपणे सगळ्यांना संधी निर्माण होत असते परंतु इतिहास रचण्यासाठी तुम्हाला संघर्ष होणं फार गरजेचं आहे आणि तो संघर्ष करतोय मानस साबळे ज्यांनी दुसऱ्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट घेतले. अजूनही मॅच संपलेली नाहीये. या मॅच मध्ये मित्रांनो काही घडू शकतं. सुरेश शेलारला 9 सेकंड वरती पाहू शकाल. अजूनही आपण जर पहिल्या दिवसामध्ये 51 धावा करताना पाहिल्यात सागर म्हात्रे यांची टीमला म्हणजे ही मॅच सुद्धा फार चांगली होईल. हा चेंडू अगदी आता नरेश यांना आपण पाहतोय जिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु दिवंडान मिळतंय. या बॉलवरती नरेश अगदी धाव फलकावरती धावा आहेत त्या 25 रन्स. मॅच आणि मॅच मध्ये रंग भरले पाहिजेत. आता सनरायझर्स करंजाडे टीम कडून स्लोवर चेंडू फेकला गेला. ब्लाइंड स्टोक खेळण्याचा प्रयत्न होता या बॉलवरती. विकेट किपरच्या हातामध्ये बीट केला जातोय. चांगला बॉल चेंडू मानस साबळे यांनी फेकलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. सुधीर पाटील कमबॅक करणारं षटक आता हे फेकलं जात आहे मानस साबळे या गोलंदाजाकडून. माझी का वर्णी लागली गेली. मला का माझ्या डोक्यावरती अगदी उचलून धरून घेतले सर्वांनी. माझ्या पाठीवरती थाप मायेची का टाकली जाते प्रत्येक प्रेक्षकाकडून. कारण मी चांगला खेळ करू शकतो. माझ्या या मॅच मध्ये या पूर्णपणे लीग मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलंय हे दाखवतोय मानस साबळे. शेवटचे आता त्याच्या ओव्हर मधले 2 बॉल शिल्लक. अप्टरकर बॉल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विकेट किपर चेंडू खाली येतील आणि या बॉल वरती
या बॉलवरती कोणती धाव घेतली जात नाहीये आणि मॅच दुसरं षटक प्रोग्रेस वरती आहे. दिनेश शेलार हे जे बाद झाले ना ते थोडस डोईजड झालं गेलं ते खेम्यामधून सनरायझर्स करंजाडे टीमसाठी. खरं दिनेश शेलार जर विकेट्स वरती असताना तर इंडियन्स करंजाडे संघ पूर्णपणे प्रेशर मध्ये आला असता. तो सनरायझर्स करंजाडे संघ विरुद्ध आगेस खेळत असताना या मॅच मध्ये गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा तयार मानस डान्सिंग द ग्राउंड मॅडन षटक फेकलाय. टाळ्या झाल्या पाहिजेत मानस साबलेसाठी. या स्पर्धेमध्ये पहिलं मॅडन षटक फेकतोय तो हा गोलंदाज. केपीएलच्या 10 संघांना शुक्रवारी म्हणजे 14 तारखेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धाबा आहेत त्या 25. 18 चेंडू शिल्लक आहेत सुदर्शन पाडी सर आणि 52 धावसंख्येची गरज आहे ती या मॅच मध्ये सनरायझर्स करंजाडे या संघाला. या ठिकाणी अनाउन्समेंट आहे. गावदेवी क्रिकेट टीम आयोजित नोड चषक करंजाडे म्हणजे या ठिकाणी दिनांक 14 तारखेला केपीएल ला जेवढ्या 10 टीमा खेळल्यात ना त्यांना संधी 14, 15, 16 3 दिवस टुर्नामेंट आहे. परंतु 14 तारखेला ज्या केपीएल म्हणजे या मैदानावरती लीग मध्ये ज्या टीम खेळल्या ना त्या 10 टीम त्यांना प्रथमतः चान्स दिला जाईल याची पण आपण दक्षता घ्या. आणि 3 दिवसीय स्पर्धा करंजाडे नोटपुरती स्पर्धा आहे याची पण आपण दक्षता घ्या. ज्यांना ज्यांना एंट्री करायची त्यांनी संपर्क साधा. सागर भोईर अक्षय गायकवाड यांच्यासाठी मॅच मध्ये. सागर आता मजा आली अक्षय. आपण नक्कीच तुमची अनाउन्समेंट पुन्हा एकदा करूया कारण अजूनही फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. यामध्ये रंग भरावे लागतील आता सूरज शेलारला. उलटाच बॉल स्टेट डाऊचा दणका सूरज शेलारच्या बॅट मधून वर बाउन्स वरतोरप 4 धाव संख्येचा येतोय चौकार. ऑपरेटर 4 धावसंख्येच्या बरोबरीनं स्कोर कार्ड झालाय 29 या अंकावरती. दिनेश शेलार जरी बाद झाले असले तरी सुरेश शेलार एकच सांगेन तुम्ही एकटे हात म्हणून यश मिळणार नाही अशी भीती बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप फार मोठी असते. ही झेप घ्यावी लागेल सूरज शेलार या खेळाडूला. हा चेंडू अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट जवळ क्षेत्ररक्षक मिस फील झाले. यो मिस केला गेलाय आणि चेंडू चाललाय गरंगलट डीप मिड विकेट वाईल्डच्या मधोमध सीमा पार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. सूरज सांगतोय अजूनही किल्ला चढण्याचा सर करण्यामध्ये मी प्रयत्न करू शकतो. गडामध्ये गडावरती चढणं फार गरजेचं आहे आणि ते गड राखण्याचं काम आता करतोय सूरज शेलार. थोडासा प्रेशर मध्ये येतोय गोलंदाज सुमित हा गोलंदाज कारण बॅक टू बॅक 2 चौकार आले गेले. मानस साबलेनं निर्णायक षटक फेकलं मेडन ओव्हरचं. सनी खैकडे यांच्याकडून याच बॉलवरती चौकार मारला तर 500. पुन्हा एकदा थोडीशी रडप मध्ये गपलत जॉन्टी रोड म्हणून नाव अगदी नामकरण झालंय सुरेश शेलारसाठी कारण झेल एकही सोडला नाहीये. अगदी चांगलं पेडलिंग करणारा हा खेळाडू अष्टपैलू आपण पाहतोय सुरेश शेलारला स्ट्राईक वरती. हा चेंडू ऑफ ट्रॅकर बॉल अगदी लॉग ऑफच्या डोक्यावरून तडाखा पाहायला मिळतोय. सूरजच्या बॅट मधून येतोय हा दणका 6 धावसंख्येचा. ते पण सांगतायत अगदी सेमी फायनलची मॅच अजूनही फायनलची मॅच खेळवायची आहे म्हणजे आता पूर्णपणे सर्व प्रेक्षक वर्ग आला गेलाय म्हणजे रंग भरले पाहिजेत. आमच्याकडून सुद्धा चांगलं इनपुट दिलं जात आहे असे डीजे ऑपरेटर सांगतायत. गोलंदाज तयार आहे. षटकार आला आधीच्या बॉलवरती. हा चेंडू अगदी फुलटॉस होता. अगदी एक पाऊल पुढे टाकला होता. अगदी लोअर फुलटॉस कन्वर्ट करायचा होता सूरज शेलारला परंतु बीट केला या बॉलवरती. धावफलकावरती धाव आहेत 39 या अंकावरती. हा चेंडू जर डॉट काढला तर सुमित साठी 500 रुपयाचं पारितोषिक डॉट बॉल साठी आलेत आणि हे 500 रुपये नाही आहेत कारण व्हाईट बॉल आलाय सनी काहीकडे. हा असं वाटलं डॉट बॉल येतोय की काय. बघा रंग भरले जातात मैदानाच्या आतमध्ये. इकडून पूर्णपणे खेळाडूंसाठी पारितोषिक लावले जाते. कंटिन्यू पारितोषिक आले ते गोलंदाजसाठी डॉट साठी 500. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल सूरजच्या बॅट मधून अगदी बराचसा बेल त्याला टायमिंग मिळाला आणि त्या टायमिंग मध्ये ठोकलाय वाईडीच्या डोक्यावरून सूरज बॅट षटकार.
ज्येष्ठ अधिकारी आपण पाहू शकाल सन्माननीय देशमुख साहेबांचं इथे शुभागमन झालंय. संदीपजी देशमुख साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बघा लाजवाब काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. राहुल जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक, आपल्या आजूबाजूला सुद्धा इतके प्रेक्षक आहेत की या मॅचचा अगदी आनंद घेत आहेत. 46 षटक क्रमांक तिसरा प्रोग्रेस वरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि येणारे आता 13 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे 31 या धावसंख्येची. मारुती पोपट आपण पाहतोय जे फायनल मध्ये उभे आहेत. त्यांना त्याही जर चेंडू अडवला ना तर तब्बल सनी कैकडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपये वाढले बघा 500. शेअर मार्केट बंद झालं 3 नंतर, परंतु इकडे शेअर मार्केट वाढला जातोय. सनी कैकडे यांचा गोलंदाज तयार आहे. शेवटचा बॉल हा चेंडू स्लोवर अगदी सेन्सिबल क्रिकेट. सूरज शेलार सांगतोय आता या मॅच मध्ये पूर्णपणे मला खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला संघ मालकाने आपल्याला खेळण्यासाठी वर्णी लावली जाते आणि त्याचा खेळ पाहत असताना शेवटच्या बॉलवरती आले सिंगल. षटक क्रमांक 3 संपलं. धाव बलकावरती धावा लागल्या जातात त्या 47. येणारे चेंडू शिल्लक राहिले ते 12 आणि गरज आहे 30 या धावसंख्येची. हा सगळे कॅल्क्युलेशन होतील शैलेश चव्हाण. सुरेश शेलार प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. बालम यांच्याकडून जिलेबी किंग आमचे बालम हात करा तिकडं. कसं आहे हसमुख एकदम जरा डान्स पण झाला पाहिजे. गत वर्षी केलता तुम्ही. शैलेश चव्हाण सांगतायत इकडून सत्कार व्यासपीठावरती केला जाईल. शेखर पाटील जीएसटी इन्स्पेक्टर. तर आपण पाहूया व्यासपीठावर जीएसटी इन्स्पेक्टर ज्यांचं इथे शुभागमन झालं संदीपजी देशमुख साहेब आहेत त्यांचा इथे सन्मान करूया. अगदी आपण पाहू शकाल आज प्रत्येक खरेदी आणि त्या खरेदीवर जीएसटी ही आपण पाहत असताय. मग 4% असेल, 8% असेल, 16% असेल, या सर्व गोष्टी 12%. प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी जीएसटी आहे. फूड साठी वेगळी, कॉस्मेटिक साठी वेगळी असेल, त्यानंतर वेगवेगळ्या ऍक्सेसरीज साठी वेगवेगळी जीएसटी आहे. आणि मग त्याचं कामकाज सर्व आमची जीएसटी अधिकारी पाहत असतात. आणि मग हे इथे पाहू शकाल त्यांचा इथे सन्मान संदीपजी देशमुख साहेबांचा आपण सन्मान करतोय. मंगेशदादांना विनंती आहे की आपण हा सन्मान करायचा आहे. अगदी जो टॅक्स आपण भरायचो, जो टॅक्स आपण पाहतो ना ते सध्या कन्वर्ट झाले जीएसटी मध्ये आणि ते मग प्रत्येक बिलवर तुम्हाला जीएसटी अगदी भरताना तुम्ही पाहू शकाल. मग त्याचा इनपुट सुद्धा तुम्हाला आहे. अगदी अतिश दादा जर तुम्ही तिची फाईल जर बनवत असाल जीएसटीची तर त्याचा तुम्हाला इनपुट सुद्धा मिळतो. ते रिटर्न फाईल सुद्धा तुम्हाला मिळत असते, ती तुम्हाला करावी लागते. 12 चेंडू 30 धावसंख्येची गरज. गोलंदाज मानस. पहिलाच बॉल मानसचा. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि हा झेल ड्रॉप केला जातोय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर जवळ 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सुरेश शेलारचा हा झेल सोडला नाही तर मी ही मॅच सोडली की काय असं सांगावं लागेल ते सुरेश शेलार या खेळाडूला. 2 धावा मिळतात आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं स्कोर कार्डचा जर विचार केला आलेख उंचावला जातोय. 49 रन्स 49 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 11 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ आहे तो मैदानाच्या आतमध्ये. ऐन मोक्याचा ही मॅच आहे. एका बाजूला सनरायझर्स करंजाडे चेस करते ती 77 धावा तर रोखण्याचं काम केलं जात आहे ते इंडियन्स करंजाडे या टीम कडून. हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केला. दुसरा धाब्याचा प्रयत्न. ही धाव अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही महत्वपूर्ण मॅच आहे असा सांगतोय सुरेश शेलार. जास्तीत जास्त स्ट्राईक मला कशी मिळेल हा प्रयत्न चालू आहे सुरेश शेलारचा. ज्या या ओव्हर मध्ये जास्त धावा येतील ना तेवढंच प्रेशर रिलीज होतील. ते सनरायझर्स करंजाडे टीमचा निर्णायक अडसर निर्माण होतोय. तो विजयाच्या मधीत भिंत कोणी टाकली असेल तर आता सुरेश शेलार टाकतोय तो इंडियन्स करंजाडे टीम साठी. येणारे चेंडू शिल्लक राहिले 10 आणि गरज आहे 26 धावसंख्येची. 10 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. मानस साबल्या एकदम परफेक्ट एक गोलंदाज, गुणी गोलंदाज म्हणून त्याला नावारूपाला आला या लीग मध्ये. तो गोलंदाज साकारतोय आपल्या स्पेल मधलं दुसरं षटक. हा चेंडू ऑन साइड रिझन मध्ये, ऑफ साइड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एक महत्वपूर्ण विकेट या मॅच मध्ये दिला यू टर्न मानस साबले आणि फलंदाज होतोय सूरज शेलार. बॅक टू द पॅव्हेलियन. बात आहे, क्या बात आहे. बघा मानस साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज भरत साबळे यांच्याकडून येत आहे जी विकेट संपन्न केली आहे. सूरज शेलार
राहुल अगदी या मॅचला युटर्न देण्याचं काम करत होता बघा. काय त्याचा खेळ सुरू होता, मैदानाच्या आतमध्ये एकाकी किल्ला लढवत होता, एकाकी झुंज. जरी आपण पाहिलं नरेश ठाकूर यांना आपण पाहिलं डॉट चेंडू आल्यानंतर संधी मिळाली, धावा त्यांनी कव्हर केल्या, परंतु जो झेल सुटला त्यानंतर झेल टिपलाय आणि इथून मात्र सूरजला बाद व्हावं लागतंय. 9 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, मॅच बनू शकेल इथून पुढे सनरायझर्स करंजसाठी टीमसाठी. बघा जीएसटी अधिकारी आपण पाहताय, अगदी हॉलिडे क्रिकेट क्लब आपण पाहू शकाल करंजाडे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 11,111 इथे आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतोय. मानससाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये भरतजी साबळे यांच्याकडून. जो करते ना मेरे उनके सपने कभी अधुरे नहीं रहते, असा स्वप्न घेऊन उतरलेली दोन्ही संघ. सेमीफायनलची ही मॅच आहे आणि स्वप्न घेऊन उतरलेली ही सनरायझर्स करंजाडे संघ. स्वप्न ठेवलं गेलं की आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. दिनेश शेलारने केलेलं कौतुकास्पद फलंदाजी, सूरज शेलारने नेलेलं पुढे हे मी तर म्हणेन या मॅचला. आणि सूरज बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आली गेली ती फलंदाज आशिष हुद्दार या खेळाडूवरती. जिथे 7 बॉल शिल्लक आहेत, 26 धावसंख्येची गरज आहे. मानस साबळेचा हा निर्णायक चेंडू असेल या ओव्हर मधला. राईट अमोर द विकेट. हा चेंडू ऑनसेट रिझन मध्ये अगदी मिडॉन मोजूची ट्रॅबल होईल. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरा धाब्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाहीये. एकच धाव. बघा कमबॅक करणारं षटक. स्पेलचा जर विचार केला ना मानस साबळेचा, तर एक षटक निर्धाव फेकलं गेलं आणि त्यामध्ये फक्त कोणतीच धाव आली नाही. आणि या बॉलवरती या षटकामध्ये 5 धावा आल्या, म्हणजे 12 बॉल मध्ये फक्त 5 धावा गेल्या. म्हणजे याच मॅच मध्ये युटर्न या ओव्हरचा लास्ट बॉल बाकी आहे. 11 बॉल वरती जर विचार केला तर फक्त 5 धावा आल्यात आतिश दादा. म्हणजे पूर्णपणे या मॅच मध्ये बाजू भक्कम करतोय तो गोलंदाज मानस साबळे. टाळ्या झाल्या पाहिजेत मानस साबळेसाठी, कौतुकास्पद गोलंदाजी. हा दोन्ही महत्वपूर्ण दिनेश शेलार आणि सूरज शेलार, त्याला माहिती आहे की ह्या महत्वपूर्ण विकेट आपल्याला घ्यावेच लागले आणि त्या विकेट मिळवल्यात मानस साबळेनं. इथून पुढे आता बॅटिंग करत असताना स्ट्रायकरवरती आपण पाहू शकाल नरेश यांना 40+. हा चेंडू थोडासा बॅटची बॉटम एज घेतले, कोणती जाव घेतली जात नाहीये. स्वतःवरती विश्वास टाकतोय तो फलंदाज आशिष हुद्दार. शेवटचे 6 बॉल आणि गरज आहे 25 धावसंख्येची. डीजे थँक्यू. राहुल जर सांगायचं झालं ना, अनिकेत मोरी यष्टांच्या मागे त्यांना आयकॉन म्हणून का निवडलंय हे तुम्ही पाहू शकाल. त्याचं उत्तम उदाहरण मी म्हणेन, कारण त्यांच्याकडे बघा स्किल खूप आहे. कारण जर आपण पाहिलं ना मगाचे 2 झेल होते, कारण क्रिकेटमध्ये फक्त ताकदीचा किंवा अगदी रागाने खेळून जमत नाही, तर कधी कधी आहे ना अगदी माइंडचा वापर करणं महत्वाचं असतं. जर आपण विचार केला ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं, शक्तीपेक्षा युक्तीचा बऱ्याच वेळेला वापर केला आणि मग बरेचसे किल्ले जिंकले. अगदी आपण पाहू शकाल आता अगदी मग तेच केलं अनिकेत मोरे यांनी आणि आता आव्हान ठेपलंय 25 धावेचा. चार षटकार जर मारले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज तानाजी शेलार यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 500 भरत साबळे यांच्याकडून, विनोद साबळे यांच्यासाठी. 40+ चे खेळाडू त्यांच्याकडे चेंडू दिलाय आणि मग राहुल अगदी मॅच रोमांचक आहे, कारण 40+ चा गोलंदाज म्हटला तर मग त्यांच्यावर हवी सुद्धा होताना फलंदाजाला आपण पाहिलंय, परंतु विकेट गेल्यात. आणि त्यानंतर आता आशिषकडे सुद्धा क्षमता आहे. राहुल आशिषकडे क्षमता, आशिष सुद्धा मारू शकतो आणि ते प्रयत्न आता करावे लागते. दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे, दोन्ही टीमसाठी संघर्षमय मॅच आहे. 6 चेंडू 25चं इक्वेशन. नक्की 6 बॉल 25 ची गरज आहे. दोन्ही संघ अगदी पूर्णपणे बाजू भक्कम करण्याची वेळ आली या मॅच मध्ये. विनोद साबळे आपण पाहतोय शेवटचा 6 चेंडूसाठी त्यांच्यावरती टाकलेला हा विश्वास आहे. हा चेंडू पुलटॉस बॉल, गॅप मध्ये चेंडू नाही आहे. आपण वेगाने पाहतोय परेश गायकर चेंडूला चांगलं कलेक्शन केलं जातं. ही धाव कंप्लीट केली जाणार का? कोणतीच प्रतिक्रिया या बॉलवरती येत नाही अंपायरची, म्हणजे ह्या चेंडूवरती धावा कंप्लीट असतील. आपण पाहतोय फलंदाज आशिष हुद्दार या खेळाडूला पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यानंतर शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 23 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू 23 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. बघा किंग्स 11 टीमचा कर्णधार आपण येऊन थांबायचंय. बघा प्रेझेंटच्या बॉक्स जवळ. चला किंग्स 11 कर्णधार येऊन थांबायचंय. लेग साईडला जर अंपायर साईडच्या दिशेने जर बॉल मारला तर 500.
सनी कायकाडे यांच्याकडून, परंतु हा बॉल आशिष उद्दारच्या बॅट मधून ठोकलाय. सो ब्युटिफुल, सो इलिगंट, जस्ट लुकिंग लाईक ए वाव. येतोय षटकार आशिष उद्दार ब्रँड. ज्यांचं नुकतंच आगमन झालं आपण पाहू शकाल. उत्तर भारतीय आपण पाहू शकाल. उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आपण पाहतो भारतीय जनता पार्टी सन्माननीय अविनाशजी कोळी साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं स्वागत. मॅचला रंगत भरली जाते. नक्कीच मॅच मध्ये डीजेला मी थांबवीन. बॅक टू बॅक दोन आले षटकार. धाव संख्येचा आलेख शेवट 66 धावा धावफलकावरती लागले जातात. शेवटचे 3 बॉल आणि 11 धाव संख्येची गरज आहे मॅच मध्ये. दोन्ही टीमला आता मी सांगितलं ज्या पद्धतीने कोंडाळा किल्ला सर करताना शेलार मामाने कड्याचे दोर कापले आणि सांगितलं होतं एकतर कड्यावरून उड्या टाकून मारा नाहीतर लढून मारा, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ती दोन्ही संघांमध्ये शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 11 धाव संख्येची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. शेवटच्या बॉलवरती शेखर आपण पाहिलं की सिंगल घेतली नाही. सेल्फ कॉन्फिडन्स काय असतो अतिश दादा, आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स या ठिकाणी दाखवतोय आशिष उद्दार. बघा लोकेश जाधव अगदी सनराईजचा व्यवस्थापक आहे आणि तो लकी ठरलाय त्यांच्यासाठी. 11. आता मात्र या डॉट चेंडूनं मॅच मध्ये अगदी तुम्हाला रंग भरले जातील. वेगवेगळे रंग. डॉट आलाय 2 मध्ये 11. 2 चेंडू 11 धाव संख्येची गरज आहे. 6 मध्ये 21 पाहिजे होते. शेखर पाटील आठवते आपल्याला मॅच जे विनोद साबले यांनी त्या 2 बॉलवरती 11 धावा आल्या होत्या, परंतु 4 बॉलवरती 10 धावा वाचवल्या होत्या आणि त्याच इक्वेशन आलंय. 2 चेंडू आणि गरज आहे 11 या धाव संख्येची. निर्णायक चेंडू अविनाशजी कोळी साहेब या व्यासपीठावरती आलेत, मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं पण पुन्हा एकदा मी करतोय या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. हा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल फ्रंट फुटला आले, त्यानंतर जागा बनवली. आशिष उद्दारने ठोकलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा दणका 6 धाव संख्येचा चुकवणारा येतोय षटकार. प्रेक्षकांना ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि गरज आहे ती 5 धाव संख्येची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. शेखर पाटील बघा जर आज षटकार जर मारला आशिषनं तर मंगेशदास शेलार यांच्याकडून 1111, तानाजी शेलार यांच्याकडून 5000. टोटल 4 षटकारांसाठी आलेले आहेत ते. चला 1 चेंडू आणि 5 धाबीची गरज. आणि जर या चेंडूवर षटकाराला तर कर्णा शेलार यांच्याकडून सुद्धा 5000 रुपये. शेवटचा 1 बॉल आणि 5 धाव संख्येची गरज आहे. आम्ही थांबतो, तुम्ही फक्त टाळ्या वाजवा. निकाल एका बाजूला इंडियन टीमचा आहे तो विनोद साबले यांच्यावरती, तर दुसऱ्या बाजूला निकाल आहे बॅटिंग करत असताना आशिष उद्दार ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल या बॉल वरती गेलाय चौकार आणि 1 रन साठी चौकार तर आलाय आणि या बॉल वरती रेफर केला जातोय थर्ड अंपायर कडे. कोणी जाऊ नका, थर्ड अंपायर आहेत, काही टेन्शन नाही. चौकार आलाय परंतु डिसिजन थोडंसं पेंडिंग. पंच बघतायत डिसिजन योग्य पोहोचेल, परंतु काय मॅच बघा रंगली आहे. आशिषचं कौतुक नक्कीच होणार आहे. योग्य तो डिसिजन दिलं जाईल, काही टेन्शन नाही. थर्ड अंपायर आपले प्रोफेशनल अंपायर आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या पुन्हा एकदा. कोणी जिंको कोणी हारो, परंतु मॅच फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आणि जिंकलाय करंजाडे इंडियन टीमनं. मेगा फायनल मध्ये प्रवेश करतायत, परंतु आशिष उद्दारसाठी एकदा जोरदार टाळ्या. काही लढलाय बघा, अप्रतिम. चला सेकंड करा. अप्रतिम खेळ, अप्रतिम खेळ. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 5 ची गरज. 1 धावेनं प्रवीण सर सामना गमावलाय. 1 धावेनं सामना गमावलाय. मानस षटक आणि त्यामध्ये या सामन्याला दिलेलं युटर्न आणि अनिकेत मोरे अगदी भाऊंनी केलेली कामगिरी, चपल कामगिरी या संघाला कामी आली आणि तो सामना मात्र अगदी या संघानं अगदी जिंकलाय.
जी कोळी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. मी विनंती करतो मंगेश दादांना की आपण हा सन्मान करायचा आहे. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा सन्मान आणि टॉस सुद्धा लगेच करूया. चला मेगा फायनल साठी बाकी सर्वांनी मैदान सोडा आणि या टॉस साठी चला किंग्स 11 आपण टॉस साठी सज्ज. चला यायचं लगेच. चला टाइम नाहीये टॉस साठी या. चला किंग्स 11 सामना